नमस्कार, मी पवन थोरात. आज आपण या ठिकाणी सिंजंटा फाउंडेशन इंडिया व EDF यांच्या माध्यमातून ऊस पीक प्रात्यक्षिक क्षेत्रावरती भेट देण्यासाठी आपण आज शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या शेतकरी मेळाव्यासाठी आपल्याकडे आज प्रमुख उपस्थिती दहीगावनेचे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर कौशिक सर असतील, डॉक्टर ज्ञानेश्वर बोरसे आणि डॉक्टर थोरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न झाला. आपला हा जो प्लॉट आहे, या प्लॉटमध्ये आपण ऊस बियाणं दिलं होतं. बियाणं जे नर्सरीमध्ये तयार झाल्यानंतर आपण शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी दिलं होतं आणि त्याचाच आज आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसाठी आपण उभा केलं. आणि याच्या अनुषंगाने आपण पाहू शकतो की अतिशय सुंदर असा प्लॉट आहे. 9 महिन्याच्या या कार्यकालामध्ये या ऊस पिकाच्या उत्पन्नामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना फरक दिसून येत आहे आणि आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांनी याची सराहना केलेली आहे. आपण आज या ठिकाणी डेमो आणि कंट्रोल दोन्ही प्लॉट ठेवलेले होते. त्याच्यामध्ये फरक आज आपल्याला निश्चितपणाने दिसून येतोय आणि या तंत्रज्ञानाचा किंवा या सीडलिंगचा तंत्रज्ञानाचा सर्व शेतकरी बांधवांनी भविष्यामध्ये वापर करावा आणि जे काही बेनबदल कार्यक्रम आहे त्याचा अंगीकार करून शेती कशा पद्धतीनं चांगली आणि उत्पादन क्षमता देणारी शेती करता येईल याच्या अनुषंगाने आपण आज बेनबदल हा काळाची गरज असून सर्व शेतकरी बांधवांनी याचा अवलंब करून ऊस पिकामध्ये हा बदल आवश्यक आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने करावा असे मी आवाहन करतो. धन्यवाद.